वेलकम टू यश अकॅडमी यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या संपूर्ण चॅप्टरवर आधारित MST CET 2021 या परीक्षेला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे असणारे आहेत त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. चांगलं यश संपादन करण्यासाठी जॉईन यश अकॅडमी फॉर बेटर सक्सेस. त्यामुळं हा चॅनल जो असणार आहे तो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजपासून आपण चॅप्टर वाईज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स व्हिडिओ ऑनलाईन सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज टेक्स्टबुक मध्ये जर आपण अभ्यासलेला असेल तर त्या सिक्वेन्स प्रमाणे, सब युनिटच्या सिक्वेन्स प्रमाणे या प्रश्नांची मांडणी इथं केलेली तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन फॉर यू. आयडेंटिफाय द कंपाउंड इन विच Cl इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. म्हणजे जर तुम्ही क्लासिफिकेशनचा पार्ट जर नीट अभ्यासलेला असेल तर याचं उत्तर देताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे दिलेली जी काही ऑप्शन्स असणार आहेत, क्लोरोबेन्झिन, अलिल क्लोराइड, व्हिनाइल क्लोराइड, क्लोरो ॲसिटिलीन, या दिलेल्या कंपाऊंड्स मध्ये Cl ज्या कार्बन ॲटमला जोडलेला आहे तो कार्बन ॲटम, यू हॅव टू फाइंड आउट द टाइप ऑफ हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दॅट इज द sp3. असं कोणतं असणार, त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर्स माहित असणं अपेक्षित असणार आहे. क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर Cl इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन ऑफ बेन्झिन रिंग and this carbon is a sp2 hybridized. This is the structure for allyl chloride. हे जर तुम्ही पाहिलं तर Cl is a bonded to a carbon which is directly attached to a sp2 carbon atom. म्हणजे इथं हा जो कार्बन ॲटम असणार आहे हा दिस कार्बन ॲटम इज अ sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, आणि त्यामुळं याचं जे आन्सर असणार आहे ते अलिल क्लोराइड असेल. व्हिनाइल क्लोराइड, Cl is directly attached to sp2 hybridized carbon atom, and in chloroacetylene the Cl is bonded to sp hybridized carbon atom. म्हणजे या पद्धतीने असेल. सो द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज अ बी, दॅट इज द अलिल क्लोराइड. नेक्स्ट क्वेश्चन. The compound which gives turbidity immediately with Lucas reagent at room temperature is 2-methyl propane 1-OL, butane 1-OL, 2-methyl propane 2-OL, butane 2-OL. You know that the Lucas reagent is a mixture of concentrated HCl and anhydrous zinc chloride, particularly used to distinguish primary, secondary and tertiary alcohols. तुम्हाला माहित आहे की फॉर प्रायमरी alcohols are heated with Lucas reagent. इथं तुम्हाला दीर्घकाळ जर हिटिंग केलं तर तिथं तुम्हाला रिॲक्शन ही घडताना पाहायला मिळते. आणि जर टर्शरी अल्कोहोल जर आपण घेतलं, यामध्ये सगळ्यात महत्वाचं एकच लक्षात ठेवायचं आहे की अल्कोहोल्स आर सोल्युबल इन लुकास रिएजंट, बट आफ्टर रिॲक्शन अल्काइल क्लोराइड्स आर फॉर्म्ड. म्हणजे ही जी अल्काइल क्लोराइड्स असणारी आहेत, ही अल्काइल क्लोराइड्स दे आर insoluble in Lucas reagent, so there is a formation of turbidity. आणि मग ही जी टर्बिडिटी असणारी आहे ती ज्यामध्ये लवकर तयार होईल त्याचा रेट ऑफ रिॲक्शन कसा आहे, आणि खूप वेळानं होईल किंवा हिटिंग केल्यानंतर मिळेल किंवा काही मिनिटांमध्ये होईल, हा जो वेळ लागणारा आहे त्यावर प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी अल्कोहोल हे आपल्याला सांगता येईल. तर इथं जर आपण पाहिलं 2-methyl propane 1-OL, याचा अर्थ हे प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. ब्युटेन 1-OL, कारण फर्स्ट कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला असणार आहे, त्यामुळं हा
देखील प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. 2 मिथाइल प्रोपेन 2OL इज अ टर्शरी अल्कोहोल, दॅट इज द टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. So this is the alcohol which gives turbidity immediately with a Lucas reagent at a room temperature. So this is the correct option. ही स्ट्रक्चर जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की C2 मिथाइल प्रोपेन 2OL, दिस इज द स्ट्रक्चर. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल असणार आहे. हे आन्सर करेक्ट असणार आहे. पुढं, ethyl bromide can be obtained in the laboratory by the action of ethyl alcohol with. Ethyl bromide can be obtained in the laboratory by the action of ethyl alcohol. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथाइल अल्कोहोल म्हटलं की C2H5OH, बरोबर आहे. यापासून तुम्हाला इथाइल ब्रोमाइड मिळवायचा आहे, म्हणजे या OH च्या ठिकाणी तुम्हाला Br आणायचा आहे. आता इथं OH जो असणार आहे विच इज अटॅच टू कार्बन ऑफ इथाइल ग्रुप, तो जो असणार आहे तो लिव्हिंग ग्रुप हा चांगला की वाईट, तर दिस इज OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. एक लक्षात ठेवायचं, OH हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, तो लवकर डिटॅच होत नाही. मग इथं ऑप्शन्स मध्ये काय आहे आपण बघूया. इथं K+Br-, इथं देखील Br-, इथंही Br+Br- एक असणार आहे. म्हणजे इथं Br जे असणारे आहेत किंवा हॅलोजन्स, दे आर कन्सिडर्ड ॲज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप. मग एकीकडं आपल्याला OH हा तिथून काढायचा आणि Br जोडायचा आहे. मग लिव्हिंग ग्रुप जर तो बॅड असेल आणि गुड लिव्हिंग ग्रुप दिलेल्या रिएजन मध्ये असेल तर उपयोग तर काहीच होणार नाही. त्यामुळे पहिले 3 ऑप्शन जे असणार आहेत तिथं तुम्हाला लागूच पडणार नाही. मग इथं KBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे असणार आहे यापासून तुम्हाला मात्र HBr तयार झालेलं पाहायला मिळेल. आणि हे जे HBr असणार आहे हायड्रोजन ब्रोमाइड, ते हायड्रोजन ब्रोमाइड काय करेल, इथं प्रोटोनेशन करेल. म्हणजे फर्स्ट स्टेप इज द ऍडिशन ऑफ प्रोटॉन. Oxygen has a 2 lone pair, so one of the lone pair of oxygen is donated to electron deficient, that is the H+. So there is a formation of protonated alcohol. त्यामुळे ऑक्सिजन वर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हटलं की तो अनस्टेबल होतो. त्यामुळे इकडून इलेक्ट्रॉन पेअर घेतली की कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, तो प्लस आणि Br- मिळून इथाइल ब्रोमाइड तयार होतं. म्हणजे या पद्धतीनं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते डी असणार आहे. कारण इथं HBr यापासून तयार होतो, कारण थेट न तयार करता या मिक्सचर पासून तयार केला जाईल. हा याचं प्रोटोनेशन करेल, OH ला जोडला जाईल किंवा ऑक्सिजनला जोडलाय, त्यामुळे वॉटर तिथनं रिमूव्ह होईल आणि इथाइल ब्रोमाइड हे मिळेल. म्हणजे करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज अ डी, दॅट इज द KBr अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नेक्स्ट इज which one of the following is not used to prepare alkyl chloride from an alcohol. म्हणजे साधारणतः आता यापूर्वीचा जो MCQ आपण अभ्यासलेला आहे त्यावरून तुमच्या गोष्ट लक्षामध्ये येईल. इथं देखील Cl सगळीकडे दिसतंय. हा जो असणार आहे तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप असणारा आहे. आणि मग असा रिएजंट दिलेल्यापैकी PCl5 NaCl HCl ZnCl2 आणि SOCl2 यामधून तुम्हाला असा कोणता रिएजंट आहे की जो तुम्ही अल्काइल क्लोराइड तयार करण्यासाठी किंवा त्यापासून अल्काइल क्लोराइड तयार करता येणार नाही. सो यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट रिएजंट. NaCl जर आपण घेतलं तर तो सॉल्ट आहे, Na+ अँड Cl- असणार आहे. आणि त्यामुळं अल्काइल क्लोराइड हा जो असणार आहे तो यापासून आपल्याला तयार करता येणार नाही. कारण अल्कोहोल reaction of alcohol with PCl5 gives a phosphorus ऑक्सीट्रायक्लोराइड तुम्हाला माहित आहे. आणि मेन प्रॉडक्ट जो असणार आहे तो RCl अल्काइल क्लोराइड मिळतं. त्यानंतर HCl+ ZnCl2 दॅट इज द आता आपण पाहिलेला जो असणार आहे तो लुकास रिएजंट असणार आहे. त्यामुळे अल्काइल क्लोराइड तिथंही अल्कोहोल पासून तयार होऊ शकतील. SOCl2 दॅट इज द थायोनिल क्लोराइड यापासून देखील तुम्हाला अल्काइल क्लोराइड्स हे तयार करता येतात. त्यामुळं बी इज द करेक्ट ऑप्शन, सोडियम क्लोराइड. द रिएजंट युज्ड इन द कन्व्हर्शन ऑफ ब्युटेन 1OL to 1-bromobutane इज.
म्हणजे इथं यू हॅव टू इंडिकेट द करेक्ट रिएजंट विच कन्वर्ट्स ब्युटेन 1 OL टू 1 ब्रोमो ब्युटेन. मग इथं OL ग्रुप जो असणार आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप, पुन्हा एकदा तो हायड्रॉक्सिल ग्रुप येतोय पहा. म्हणजे यावरच खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे बेस्ट लिव्हिंग ग्रुप कोणता आणि बॅड लिव्हिंग ग्रुप कोणता, आणि बॅड लिव्हिंग जर ग्रुप तुम्हाला लवकर तो निघत नसेल आणि तो काढायचा असेल तर त्याचं प्रोटोनेशन करणं अपेक्षित असणार आहे, हे लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला CHBr3 वापरून चालणार नाही, CH3Br चालणार नाही, Br2 पण चालणार नाही. PBr3 हा रिएजंट जर आपण इथं वापरला तर मग मात्र तुम्हाला वेज ग्रुप जो असणार आहे तो इट इज रिप्लेस बाय हॅलोजन दॅट इज द Br. म्हणजे या पद्धतीनं कन्व्हर्जन हे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड वापरून तुम्ही करू शकता. सो D is the correct option. What will be products when reactants are alcohol and thionyl chloride in the presence of pyridine? म्हणजे तुम्हाला आठवत असेल दिस इज द प्रिपरेशन मेथड फॉर अल्काइल क्लोराइड्स आणि दिस इज द ओनली बेस्ट मेथड टू प्रिपेअर 100% pure alkyl chlorides because in the reaction the gases so form किंवा जे बाय प्रोडक्ट सो फॉर्म आर इन अ गॅसियस स्टेट. त्यामुळे 100% प्युअर हे प्रॉडक्ट अल्काइल क्लोराइड हे तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे ती रिॲक्शन तुम्ही आठवणीत ठेवणं आवश्यक असणार आहे. कारण पिरिडिन जो असणार आहे तो इट ऍक्ट्स ॲज इट इज अ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, सो इट ऍक्ट्स ॲज अ बेस, सो इट ऍब्सॉर्ब द HCl सो फॉर्म इन द रिॲक्शन. म्हणजे दिस इज द रिॲक्शन अल्कोहोल प्लस SOCl2, OH group replaced by Cl, ऑक्सिजन कंबाइन्स विथ, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल इथं सल्फरला जोडला जाईल त्यामुळे SO2 तयार होईल आणि H आणि Cl कंबाइन्स टू फॉर्म HCl. त्यामुळं या रिॲक्शन मधले जे प्रॉडक्ट्स असणारे आहेत ते RCl प्लस SO2 प्लस HCl. ए इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट रिॲक्शन जी असणारी आहे ती पहा, एक तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या रिॲक्शन मध्ये आयसोप्रोपाइल क्लोराइड किंवा 2-क्लोरोप्रोपेन आहे विथ सोडियम आयोडाइड इन द प्रेझन्स ऑफ ऍसिटोन ॲज अ सॉल्व्हंट अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2-आयडोप्रोपेन प्लस सोडियम क्लोराइड. हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इट इज अ रिॲक्शन इन विच हॅलोजन Cl इज सबस्टिट्युटेड बाय I. So this is the halogen exchange method. So the above reaction असं म्हटलं, you have to identify the name of the reaction. Stephan reaction, Woods reaction, Cobb's reaction, Finn-Kelliston reaction. तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की this is nothing but a Finn-Kelliston reaction because in this reaction the halogen ClBr of an alkyl halide is substituted by a I, that is this reaction is used for the preparation of alkyl iodides. Okay, so the correct option is a D, that is the Finn-Kelliston reaction. Next one, methyl bromide, that is the CH3Br, reacts with AgF, silver fluoride, to form methyl fluoride and AgBr. म्हणजे रिॲक्शनच आहे परंतु स्टेटमेंट स्वरूपामध्ये रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स असे दिले आहेत. आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड फिटिंग रिॲक्शन, वुड्स रिॲक्शन, स्वार्ट्स रिॲक्शन, Finn-Kelliston रिॲक्शन. तुम्हाला आठवत असेल दिस इज ऑल्सो ए हॅलो एक्सचेंज किंवा हॅलोजन एक्सचेंज मेथड असणारी आहे. CH3Br प्लस AgF जर घेतलं तर CH3F तयार होतो आणि बाय प्रॉडक्ट AgBr असणार आहे. सो दिस इज द रिॲक्शन इन विच Cl or Br of alkyl halide is substituted by F. म्हणजे अल्काइल फ्लोराइड्स जिथं आपण तयार करतो ती रिॲक्शन, त्या रिॲक्शनला नाव आहे सॉर्ट्स रिॲक्शन. नेम रिॲक्शन लक्षात ठेवा कारण यावर हमखास प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. नेक्स्ट, द मेजर प्रोडक्ट्स फॉर्म इन द रिॲक्शन ऑफ टोलिन विथ क्लोरीन इन द प्रेझन्स ऑफ फेरिक क्लोराइड आर. म्हणजे तुम्हाला टोलिन दिलाय, क्लोरीन बरोबर रिॲक्शन आहे, इन द प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट ऑफ फेरिक क्लोराइड दिलेला असणारा आहे. म्हणजे हा टोलिन आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की व्हेन मिथाइल ग्रुप इज अटॅच्ड टू बेन्झीन रिंग इट ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सो इट इन्क्रीजेस द और इट ऍक्टिवेट्स
आर्थो अँड पॅरा पोझिशन, आणि त्यामुळे इथं आर्थो आणि पॅरा प्रॉडक्टच मिळणार आहे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. जे क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ फेरिक क्लोराइड गिव्स आर्थोक्लोरोटोलिन अँड पॅराक्लोरोटोलिन. इथं ऑप्शन दिलंय का बघा, आर्थोक्लोरोटोलिन अँड पॅराक्लोरोटोलिन. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे या पद्धतीने शोध घेणं अपेक्षित असणार आहे. Which of the following statements is true in case of alkyl halides? थोडासा फिजिकल प्रॉपर्टीशी हा संबंधित पार्ट असणार आहे. They are highly soluble in water, they can form hydrogen bonds, they are polar in nature, they undergo addition reactions. म्हणजे कोणतं सेंटेन्स इथं लागू असणार आहे ते बघायचं आहे. दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर CX बॉन्ड हा तुम्हाला पाहायला मिळेल, आणि CX bond is a polar bond कारण halogen is more electronegative than carbon. So this shared electron pair is attracted towards the X, so it acquires partial negative charge, and carbon atom acquires partial positive charge. So this CX bond in alkyl halide becomes a polar bond. मग आता पोलर बॉन्ड आहे तो पाण्यामध्ये सॉल्युबल नाही का, तर तिथं हायड्रोजन बॉन्डिंग तयारच होत नाही पाण्याबरोबर, आणि त्यामुळे इथं तुम्हाला अल्काइल हॅलाइड्स मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार करणारा HO किंवा HN किंवा HF असं काहीच दिसत नाहीये, आणि त्यामुळं तिथं तुमच्या लक्षामध्ये येईल की दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. हे विधान जे असणार आहे ते चुकीचं असणार आहे. दे कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स, ते हायड्रोजन बॉन्ड्स तयार करू शकत नाहीत. दे आर पोलर इन नेचर, हे विधान इथं ऍप्लिकेबल असणार आहे. दे अंडरगो ऍडिशन रिएक्शन्स, हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे कारण सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये हे नेहमी भाग घेतात. सो करेक्ट ऑप्शन इज दे आर पोलर इन नेचर. नेक्स्ट, which of the following orders is a true regarding the boiling point of alkyl halide? म्हणजे अगेन फिजिकल प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉइंट जे असणारे आहे तुम्हाला माहित आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दे मॉलिक्युलर मास आपण म्हणूया, किंवा इथं काय होतंय ते आपण बघूया, किंवा हायड्रोजन बॉन्ड म्हणजे बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हायड्रोजन बॉन्डिंग, ते इथं होत नाही. आताच आपण पाहिलं की अल्काइल हॅलाइड्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट पॉसिबल. आता इथं ऑप्शन जर आपण पाहिले तर FClBrI असं दिसतंय, म्हणजे हे हॅलोजन फॅमिली आहे आणि सगळ्यांच्या मध्ये R हा कॉमन इथं दिसतोय आपल्याला. त्यामुळे R कॉमन असल्यामुळं तो अल्काइल ग्रुप कॉमन धरूया, आणि हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन. सो ऍज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन हॅलोजन फॅमिली द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे इथं ॲटॉमिक साईज म्हणजे साईज ऑफ ॲटम वाढते, आणि त्यामुळे होतं काय, तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे इथं वॅन्डरवाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असणार आहे तो पण वाढतो विथ द इन्क्रीजिंग द साईज अँड मास ऑफ द हॅलोजन, म्हणजे तो वाढत जातो. त्याचा विचार जर केला तर इथं करेक्ट ऑर्डर कोणती असू शकणारी आहे, तर इथं जर आपण पाहिलं तर दिलेल्या सर्व ह्या डिक्रीजिंग ऑर्डर असणाऱ्या आहेत, आणि मग तसा विचार जर केला तर R प्रत्येकाला लावला तर RI, देन RBr, देन RCl, देन RF. सो द करेक्ट ऑप्शन इज B. म्हणजे या पद्धतीनं हे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपल्याला ही करेक्ट ऑर्डर इथं सांगता येते. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉइंट? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं लोएस्ट बॉइलिंग पॉइंट विचारलेला आहे, याचा अर्थ असा असणार आहे की N ब्युटाइल क्लोराइड, सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड, आयसोब्युटाइल क्लोराइड, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड, म्हणजे दीज आर दी आयसोमर्स, 4 आयसोमर्स ऑफ C4H9Cl, याचे ते आयसोमर्स असणार आहेत. मग आयसोमरच्या बाबतीमध्ये बॉइलिंग पॉइंटचं रिलेशन काय असणार आहे, तर बॉइलिंग पॉइंट जो असणार आहे तो इट डिक्रीजेस विथ द ब्रांचिंग. म्हणजे ब्रांच्ड नॉर्मल जे कंपाऊंड्स असणारे आहेत, कार्बन कार्बन स्ट्रेट चेन तुम्हाला जर पाहायला मिळाली तर त्यामध्ये बॉइलिंग पॉइंट हा निश्चित जास्त असणार आहे, कारण तिथं वॅन्डरवाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कारण वॅन्डरवाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. N ब्युटाइल क्लोराइड मध्ये सरफेस एरिया जास्त एक्सपोज होतोय, त्यामुळे बॉइलिंग पॉइंट हा त्याचा निश्चित जास्त असणार आहे. आणि नंतर जसं ब्रांचिंग होत जाईल टर्शरी ब्युटाइल क्लोराइड कडे पाहिलं तर तो आकार जो असणार आहे तो गोलाकार त्याचा तयार होतो, आणि त्यामुळं तिथं मॉलिक्युल्स मध्ये, 2 मॉलिक्युल्स मध्ये
जे वॅन्डरॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते कमी होतं आणि त्यामुळं बॉइलिंग पॉइंट हा त्यांचा काय होतो, कमी होतो. सो करेक्ट आन्सर इज अ डी, दॅट इज द टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. हाऊ मेनी कायरल कार्बन atoms आर प्रेझेंट इन 2, 3, 4 ट्रायक्लोरोपेंटेन. म्हणजे इथं कायरल कार्बन ऍटम याचा अर्थ काय, असिमेट्रिक कार्बन ऍटम आहे, कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ऍटम्स ऑर ग्रुप्स. म्हणजे जर स्ट्रक्चर काढलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर 2, 3, 4 ट्रायक्लोरोपेंटेन. मग इथं हा जो कार्बन असणार आहे, कार्बन नंबर 2 HCH3Cl, हे तीनही वेगळे असणार आहेत आणि हा टोटल पार्ट जो असणार आहे हाही पूर्ण वेगळा असणार आहे. सो दिस कार्बन ऍटम इज असिमेट्रिक और कायरल. इकडं हा कार्बन जर आपण घेतला 2 नंबरचा तर हायड्रोजन आहे CH3 आहे, Cl आहे आणि हा टोटल ग्रुप वेगळा आहे. त्यामुळे दिस इज ऑल्सो असिमेट्रिक कार्बन ऍटम और कायरल कार्बन ऍटम. मग एखादा विद्यार्थी म्हणेल की हा का नाही, इथं हायड्रोजन आहे, इथं Cl आहे, परंतु हा जो टोटल ग्रुप असणार आहे CHClCl3 आणि CHClCH3 बोथ आर आयडेंटिकल. त्यामुळे हा कार्बन जो असणार आहे इट इज नॉट अ कायरल और असिमेट्रिक कार्बन ऍटम. सो द करेक्ट आन्सर इज अ 2. The hydrolysis of optically active 2-bromobutane with aqueous NaOH results in the formation of. हे सबस्टिट्यूशन रिएक्शन असणारी आहे विद्यार्थी मित्रांनो. 2-ब्रोमोब्युटेनचं स्ट्रक्चर असं आहे. हा HCH3Br आणि C2H5 4 atoms attached to this carbon atom are different. So this is a chiral carbon atom. याची रिएक्शन aqueous NaOH बरोबर जर केली तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. सो Br इज रिप्लेस्ड बाय OH. आणि मग इथं ते जे मिळणार आहेत फक्त OH बदलला, याचा अर्थ हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असणार आहे बिकॉज इट कंटेंट ऍटलिस्ट 1 असिमेट्रिक कार्बन ऍटम. म्हणजे इथं जर आपण या पद्धतीनं जर स्ट्रक्चर पाहिले तर हा इथं दिसतोय तो मिरर आहे मध्ये. याची मिरर इमेज आपल्याला ही जी असणार आहे दिस इज द मिरर इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट. आणि त्यामुळं इथं दोन तुम्हाला हे जे दोन पेअर किंवा दोन स्ट्रक्चर दिसत आहेत दिस इज कॉल्ड इनॅन्शिओमर्स. की इथं वन रोटेट्स टू द राईट हँड साइड अँड अदर रोटेट्स टू द लेफ्ट हँड साइड. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जे असणार आहेत ते डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी असणार आहेत, म्हणजे प्लस आणि मायनस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते ए असणार आहे, प्लस मायनस ब्युटेन 2OL. इन द फॉलोविंग रिएक्शन, तुम्हाला ही रिएक्शन दिलेली आहे, Cl ऑफ RCl इज रिप्लेस बाय Cn. रिएक्शन पूर्ण दिलेले आहे आणि त्याने काय म्हटलंय, टू ऑब्टेन प्रोपेन नायट्राइल RCl शुड बी. म्हणजे हा जो R असणार आहे तो क्लोरोइथेन आहे. म्हणजे RCl जो असणार आहे तो क्लोरोइथेन आहे का, 1 क्लोरोप्रोपेन का, क्लोरोमिथेन का, 2 क्लोरोप्रोपेन यापैकी निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर इथं आपण R जर CH3 घेतला आणि पुढे CN जोडला तर CH3CN त्याला आपण म्हणतो मिथाइल सायनाइड, पण ऍक्च्युअली इथेन नायट्राइल असणार आहे. इथेन नायट्राइल म्हणजे एक मिथाइल आणि CN असेल तर इथेन नायट्राइल. मग आपण इथं C2H5CN जर घेतलं तर मात्र ते प्रोपेन नायट्राइल तयार होतं. म्हणजे इथं ही सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इथं देखील तुम्ही R म्हणजे C2H5Cl जर घेतलं तर तो क्लोरो इथेन तयार होणार आहे. म्हणजे क्लोरो इथेन बरोबर जर अल्कोहोलिक केसीएन ची रिएक्शन जर केली तर तुम्हाला मिळणारा आहे तो काय मिळेल, प्रोपेन नायट्राइल मिळणारा आहे. त्यामुळं इथं जी रिएक्शन असणार आहे ते करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते क्लोरो इथेन असणार आहे, कारण हा कार्बन ऍटम त्यात कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे क्लोरो इथेन इज द करेक्ट ऑप्शन. The major product formed when ethyl chloride is heated with alcoholic silver cyanide. Substitution reactions आहेत. तुम्हाला माहित आहे की सिल्वर सायनाइड मध्ये AgCN is a covalent bond आणि नायट्रोजन ॲज अ एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. So this nitrogen which has the extra lone pair of electron can donated किंवा used it can share with electron deficient center. आणि त्यामुळे नायट्रोजन कडून इथं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे इथाइल क्लोराइड इज हिटेड विथ अल्कोहोलिक AgCN म्हटलं तर CH3 C2H5NC म्हणजे इथाइल आयसोसायनाइड हा प्रॉडक्ट इथं आपल्याला मिळतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो इथाइल आयसोसायनाइड असणारा आहे.
कारण इथं इथाइल क्लोराईड मधला Cl निघून जाईल आणि इथलं AgCN जे असणार आहे ते नायट्रोजन कडून जोडलं जातं आणि त्यामुळं C2H5NC हे इथाइल आयसोसायनाइड मिळतं. दिस इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following compounds would undergo SN2 reaction faster? म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स युनिमॉलिक्युलर आणि बायमॉलिक्युलर आधारित प्रश्न असणारे आहेत. तुम्हाला माहित पाहिजे की SN2 सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ. वन स्टेप रिएक्शन व्हाया ट्रान्झिशन स्टेट असणार आहे. इट इज फेवर्ड इन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यामध्ये बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल असणारा आहे हे इथं लक्षात ठेवायचं. आणि प्रायमरी अल्काइल हलाइड्स हे इथं फेवर होतात. SN2 मध्ये सेकंडरी पण त्यामध्ये आहेत परंतु प्रायमरीचं प्राधान्य हा त्यामध्ये जास्त असणारा आहे. मग इथाइल क्लोराइड CH3CH2Cl CH3Cl मिथाइल क्लोराइड आयसोप्रोपाइल क्लोराइड यांची जर स्ट्रक्चर्स आपण पाहिली टर्शरी ब्युटाइल क्लोराइडची तर एक एक कार्बन वाढत जातोय आणि मग इथं रिॲक्टिव्ह हेच लक्षात ठेवायचं की रिॲक्टिव्हिटी ऑफ SN2 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे ज्या अल्काइल हलाइड मध्ये अल्काइल ग्रुपची संख्या जास्त असणारी आहे तिथं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम हे पाहायला मिळणार नाही. मग यामध्ये जर आपण पाहिली तर इथाइल आहे, इथं मिथाइल आहे, इथं आयसोप्रोपाइल, इथं टर्शरी ब्युटाइल आहे. त्यामुळे इथं मिथाइल जो असणार आहे तो सगळ्यात लहान ग्रुप की जिथं स्टेरिक हिंड्रन्स काही असणार नाहीये आणि त्यामुळे मिथाइल क्लोराइड हा सर्वात फास्ट SN2 रिएक्शन मध्ये भाग घेणारा आहे. Which of the following undergoes nucleophilic substitution exclusively by SN1 mechanism? म्हणजे इथं आता SN1 मेकॅनिझम विचारलेला आहे. SN1 मेकॅनिझम याचा अर्थ rate of reaction is directly proportional to the concentration of only one reactant. म्हणजे जो दुसरा असणार आहे इट डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेट ऑफ रिएक्शनवर काही परिणाम होत नाही. अँड ऍक्च्युअली इट इज अ टू स्टेप रिएक्शन की ज्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन असणार आहे. त्यामुळं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन म्हणजे व्हेनेवर यू कन्सिडर SN1 रिएक्शन मेकॅनिझम ऍट दॅट टाइम यू हॅव टू कन्सिडर द स्टॅबिलिटी हे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन. मग ती ऑर्डर तुम्हाला माहित पाहिजे की सर्वात स्टेबल कोण असणार आहे तर टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन जो असणार आहे तो सगळ्यात मोस्ट स्टेबल असणार आहे आणि मिथाइल कार्बोकटायन हा सर्वात लिस्ट स्टेबल असणारा आहे. म्हणजे ती ऑर्डर एकदा माहित झाली की मग यामध्ये बघायचं इथाइल क्लोराइड, क्लोरोबेन्झिन, आयसोप्रोपाइल क्लोराइड, बेन्झिल क्लोराइड. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर इथाइल क्लोराइड, क्लोरोबेन्झिन, आयसोप्रोपाइल क्लोराइड पण बेन्झिल क्लोराइड इथं दिसतंय. म्हणजे याचा अर्थ ही जर ऑप्शन्स आपण नीट पाहिले तर बेन्झिल क्लोराइड जे असणार आहे ते हे स्ट्रक्चर जर काढलं तर बेन्झिन रिंगच्या बाहेर CH2Cl असणार आहे. त्यामुळं तो जो Cl असणार आहे तो इट इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. त्यामुळे तो जर आपण काढला तर त्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि तो स्टॅबिलाइज केला जातो बाय रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. त्यामुळे स्टॅबिलिटी ऑर्डर जर आपण विचारात घेतली तर सर्वात जास्त स्टेबल जो असणारा आहे तो बेन्झाइल क्लोराइड त्यापासून तयार झालेला कार्बोकटायन आणि त्यामुळं SN1 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये सर्वात म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑफ SN1 रिएक्शन इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन पण इथं बेन्झाइल क्लोराइड दिल्यामुळं अरोमॅटिक कंपाऊंडचा विचार इथं आपण करणं अपेक्षित असणार आहे आणि त्यामुळं बेन्झिन रिंगच्या बाहेर CH2 आणि त्याच्या डोक्यावर जर प्लस असेल तर तो इलेक्ट्रोफाईल असेल. म्हणजे तिथं तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ही जास्त आपण काढू शकतो. त्यामुळे स्टॅबिलिटी तिथं जास्त असणारी आहे. म्हणजे इथं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते डी आहे बेन्झाइल क्लोराइड. अमंग द फॉलोविंग हायली स्टॅबिलाइज्ड अल्किन इज. म्हणजे इथं डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन सेटजेप रूल वर हा प्रश्न विचारलेला आहे. सेटजेप रूल नावाचा आहे तो लक्षात ठेवा कारण हॉफमन इलिमिनेशन रिएक्शनच्या तो पूर्ण अपोजिट असणारा आहे.
अल्केन विच कंटेन ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इज द मोस्ट स्टेबल. म्हणजे जे अल्किन तयार होतं त्या रिॲक्शन मध्ये आणि त्या अल्किन मध्ये जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे कार्बन असणार आहेत विच आर अटॅच टू डबल बॉन्ड त्याला जोडलेले जे काही अल्काइल ग्रुप असणारे आहेत त्यांची संख्या जिथं जास्त असेल तिथं स्टॅबिलिटी जास्त असेल, किंवा असंही म्हणता येईल की जिथं मॅक्झिमम हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे हायड्रोजन जे असणारे आहेत तिथं देखील स्टॅबिलिटी ही तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणजे इथं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते सी असणार आहे. इथं पहा R2C डबल बॉन्ड CR2. म्हणजे या सर्व दिलेल्या स्ट्रक्चर्स मध्ये एका कार्बनला इकडे 2 अल्काइल ग्रुप आहेत, इकडेही 2 अल्काइल ग्रुप आहेत. म्हणजे ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स आर अटॅच्ड टू द डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. सो दिस इज द मोस्ट स्टेबल अल्कीन. The product formed in the reaction of ethyl magnesium bromide with ammonia. ही रिॲक्शन जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला आठवते का पहा. म्हणजे इथं CH3 म्हटलंय, त्यानंतर CH2 आहे, त्यानंतर MgBr आहे, बरोबर आहे. याची रिॲक्शन तुम्हाला अमोनिया बरोबर करायची आहे आणि अमोनिया जो असणार आहे तो HNH2 आपण जर असा दाखवला तर इथं हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट असणार इट इज अ हायली रिॲक्टिव्ह कंपाऊंड असं आपण म्हणतो. हा जर इफ इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल किंवा दी कंपाऊंड्स विच कंटेन हायड्रोजन अटॅच टू ऑक्सिजन नायट्रोजन, यांच्याकडं जर अशी कंपाऊंड्स आहेत की हायड्रोजन नायट्रोजनला जोडलाय, हायड्रोजन ऑक्सिजनला जोडलाय, तर तो हायड्रोजन पटकन काढून घेण्याची क्षमता त्याच्याकडे असते आणि त्यामुळं हा जो आर असणार आहे तो मायनस असणार आहे CH3CH2. त्यामुळे हा हायड्रोजन त्याला जोडला जाईल, त्यामुळे CH3 आणि हा CH2H म्हणून CH3 म्हणजे इथेन तयार होईल. मॅग्नेशियम Br आणि मॅग्नेशियम NH2 असा हे कॉम्प्लेक्स इथं तयार होतं. त्यामुळे द प्रॉडक्ट फॉर्म इन द रिॲक्शन ऑफ इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड विथ अमोनिया इज अ इथेन. हे ऑप्शन करेक्ट असणार आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा इथं अमोनियाच्या ऐवजी अल्कोहोल जरी दिला बरं का तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर सांगता यायला पाहिजे. Chlorobenzene on treatment with sodium in dry ether gives diphenyl. The name of the reaction is. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये की फिटिंग रिॲक्शन असणारी आहे. वुड्स रिॲक्शनचा विचार जर केला तर अल्काइल हलाइड जे असणारे आहेत ते अलिफॅटिक आहेत. इथं क्लोरोबेन्झिन जे असणार आहे ते हॅलोअरिन असणार आहे, अरोमॅटिक आहे, अरिल हलाइड असणार आहे. त्यामुळं ते फिटिंग रिॲक्शन असणार आहे. वुड्स फिटिंग मध्ये जर पाहिलं आपण तर तिथं तुम्हाला असं दिसेल की एक अल्काइल हलाइड असणार आहे तर दुसरं अरिल हलाइड असणार आहे. पण इथं क्लोरोबेन्झिन ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन ड्राय इथर गिव्स डायफिनाइल. 2 बेन्झिन रिंग जोडण्याचं काम होतं इन प्रेझन्स ऑफ सोडियम किंवा विथ सोडियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. सो करेक्ट आन्सर इज द बी, दॅट इज द फिटिंग रिॲक्शन. Which of the following groups increase the reactivity of haloarine towards the substitution of halogen atom. म्हणजे हॅलोअरिनचं उदाहरण आपण घेऊया क्लोरोबेन्झिन आणि त्याला जर क्लोरो आपल्याला काय करायचं हा CCl बॉन्ड कार्बन Cl बॉन्ड हा वीक करायचा आहे आणि तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये तो भाग घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला हा बॉन्ड कार्बन Cl बॉन्ड हा वीक करावा लागणार आहे. मग याला असे कोणते ग्रुप्स तुम्हाला बेन्झिनला जोडावे लागतील की जो जोडल्यानंतर CCl बॉन्ड हा वीक तो करतो. OCH3 ग्रुप जो असणार आहे मिथॉक्सी ग्रुप, इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग. सो इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. तो त्या कार्बनवर इलेक्ट्रॉनची घनता वाढवेल, त्यामुळे CCl बॉन्ड हा वीक होण्याचा प्रश्न येणार नाही. आयसोप्रोपाइल ग्रुप इलेक्ट्रॉन रिलीजिंग म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, इथंही पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळेल. Methyl group is also electron releasing or electron donating is exhibit positive inductive effect. जे तिन्ही अशा आहेत की इलेक्ट्रॉनची घनता वाढवत आहे त्यामुळे CCl बॉन्ड हा वीक होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु NO2 जर जोडला आपण तर मग मात्र इट विड्रॉज इलेक्ट्रॉन्स अवे फ्रॉम बेन्झिन रिंग.
त्यामुळं जो कार्बन किंवा ज्या कार्बनला Cl जोडलेला असणारा आहे, NO2 group withdraws electrons from the carbon bearing chlorine group making the CCl bond weak. म्हणजे हा CCl बॉन्ड वीक करण्याचं काम जर करायचं असेल तर बेन्झीन रिंगला तुम्हाला इलेक्ट्रॉन खेचून घेणारा ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जोडणं अपेक्षित असणार आहे. सो करेक्ट आन्सर इज द डी, दॅट इज द नायट्रो ग्रुप. The compound that reacts with fastest with sodium methoxide is, म्हणजे ही जी रिॲक्शन असणारी आहे ते आपण असं गृहीत धरूया की विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन जी असणारी आहे ती आहे सोडियम मिथॉक्साइड CH3O Na+ हा जो असणार आहे, म्हणजे यातला CH3O- जो असणार आहे तो अल्कॉक्साइड आयन म्हणजे मिथॉक्साइड आयन असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा इथं CCl बॉन्ड हा तुम्हाला तो ब्रेक करावा लागणार आहे. त्यासाठी तो वीक हा कार्बन जो असणार आहे, या कार्बनवरची इलेक्ट्रॉनची घनता कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी NO2 ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची संख्या जास्त असायला पाहिजे आणि जिथं जास्त असेल तिथं तो CCl बॉन्ड हा लगेच वीक झालेला पाहायला मिळेल. म्हणजे इथं तिथं तुमच्या लक्षात येईल की हा जो असणार आहे स्ट्रक्चर C या दिलेल्यापैकी की जिथं 2 NO2 ग्रुप जोडलेले आहेत, त्यामुळे हा CCl बॉन्ड लगेच काय होईल, हा वीक होऊ शकतो. त्यामुळे हा रिएक्शन मध्ये लवकर भाग घेईल. सो C इज द करेक्ट ऑप्शन. नाउ दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस चॅप्टर. यानंतर आपण इथं थांबणार आहोत. विथ रिस्पेक्ट टू द इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन ऑफ बेन्झीन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्यावेळी तुम्ही अभ्यासणार, यापूर्वीच्या प्रश्नामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा विचार केलेला आहे, तर इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचा विचार आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू द इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन ऑफ बेन्झीन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. तुम्हाला त्या रिॲक्शन आठवत आहेत का? पहा, हॅलोजनेशन आहे, नायट्रेशन आहे, सल्फोनेशन आहे आणि त्याचबरोबर तिथं फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन पण असणार आहे की ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये 11वीला पण तुम्ही अभ्यासलेल्या असणाऱ्या आहेत. तो बेस इथं निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारा आहे. मग इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन मध्ये इथं म्हटलंय की नॉन एरोमॅटिक इंटरमिजिएट इज फॉर्म. म्हणजे बरोबर आहे, कारण ज्या कार्बन ॲटमवर अटॅक होणारा आहे त्यावेळी अटॅक होतो, त्यावेळेचा त्या कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन हा लगेच सबस्टिट्यूट होत नाही, तर तिथं sp2 कार्बन इज कन्व्हर्टेड इनटू sp3 कार्बन, म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, म्हणजे टाइप ऑफ हायब्रिडायझेशनच तिथं बदलतं. म्हणजे ते नॉन एरोमॅटिक इंटरमिजिएट तिथं तयार होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बेन्झीन ऍक्ट्स ॲज अन इलेक्ट्रोफाईल. आता इथं बेन्झीनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर अल्टरनेट पाय बॉन्ड्स आहेत, सिंगल डबल बॉन्ड. त्यामुळे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड जे असणारे आहेत ते संपूर्ण बेन्झीन रिंगवर फिरत असतात. म्हणजे बेन्झीन रिंग ही इलेक्ट्रोफाईल नाही तर इट इज अ इलेक्ट्रॉन रिच सेंटर, म्हणजे ते न्यूक्लियोफिलिक सेंटर म्हणून काम करतं. ए प्रोटॉन इज अ लॉस्ट इन द फायनल स्टेप, हे विधान बरोबर आहे. ज्यावेळी प्रॉडक्ट तयार होतो त्यावेळेस H जो प्लस असणार आहे तो रिलीज होतो आणि ती इलेक्ट्रॉन पेअर तिथं पुन्हा बॉन्ड फॉर्मेशनसाठी वापरामध्ये येते. रेझोनन्स फॉर्म्स आर इम्पॉर्टंट, म्हणजे कॅनॉनिकल फॉर्म्स किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे असणार आहेत ते खूप महत्वाची असणार आहेत स्टॅबिलिटीसाठी. त्यामुळे 4 विधानं जर पाहिली तर यातलं बी विधान असं आहे की बेन्झीन ऍक्ट्स ॲज अन इलेक्ट्रोफाईल. दिस इज नॉट ट्रू सेंटेन्स, आणि त्यामुळे करेक्ट आन्सर जो असणार आहे ते बी, बेन्झीन ऍक्ट्स ॲज अन इलेक्ट्रोफाईल, तो न्यूक्लियोफाईल म्हणून तिथं असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडलेला असणारा आहे. तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर निश्चित आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ तुम्हाला तयार करून तुमच्यापर्यंत थेट पोहोचवता येतील. याबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका. आणखीन यामध्ये सुधारणा तुम्हाला काय हवी असेल तर सांगा, तशा पद्धतीचे व्हिडिओज तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.